या आपण मत्तय अध्याय 9 वर जाऊया, जिथे परमेश्वराने आपल्याला एक शिकवण दिली आहे. मत्तय अध्याय 9 वचन 27 मध्ये असे लिहिले आहे. मग येशू तेथून पुढे जात असताना दोन आंधळे त्याच्या मागे मागे चालत जाऊन मोठ्याने बोलले, अहो दावीद पुत्र, आम्हांवर दया करा. तो घरात गेल्यावर ते आंधळे त्याच्याजवळ आले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला आहे, करावयास मी समर्थ आहे असा तुम्ही विश्वास धरितान काय? ते त्याला म्हणाले, होय प्रभू. तेव्हा त्याने त्यांच्या डोळ्यांत स्पर्श करून म्हटले, तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हांस प्राप्त हो. तेव्हा त्यांना दृष्टी आली. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हांस प्राप्त हो. आपल्या विश्वासानुसार सर्व काही पूर्ण होईल. जर आपण म्हटले हे अशक्य वाटते, तर शेवटी तसे होणार नाही. जेव्हा आपण या विश्वासाने पुढे जातो की आज नाहीतर उद्या परमेश्वर नक्कीच ते पूर्ण करतील. येथे देखील येशूने त्या दोन आंधळ्यांना विचारले, मी परवानगी दिली तर तुमचे डोळे उघडतील, यावर तुम्हाला खरोखर विश्वास आहे का? होय प्रभू. त्याने म्हटले, तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हास प्राप्त होवो असे लिहिले आहे. तेव्हा त्यांना दृष्टी आली. जर आपण असे म्हणत राहिलो की प्रभू सर्व काही शक्य आहे, पण आपल्या अंतःकरणात यावर खरोखर विश्वास ठेवला नाही, फक्त तोंडाने याची पुनरावृत्ती केली, तर ते कधीच सत्य होणार नाही. असे का आहे? कारण आपण हे होणार नाही या विश्वासाने सुरुवात करतो. या आपण सर्व मिळून इब्री लोकांसपत्र अध्याय 11 पाहूया. इब्री लोकांसपत्र अध्याय 11 वचन 1 मध्ये असे लिहिले आहे, विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा. सर्व लोकांनो, तुम्ही कशाची आशा करत आहात? आपली इच्छा ही आहे की या जगातील सर्व पाप्यांना पश्चात्तापाकडे घेऊन जावे आणि सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यात एकत्र प्रवेश करावा. आशा धरलेल्या गोष्टी प्रत्यक्षात साकार होणे यालाच विश्वास असे म्हटले आहे. विश्वासामध्ये अशी शक्ती असते. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे. बायबल आपल्याला हेच शिकवते. जेव्हा परमेश्वर म्हणतो, तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हांस प्राप्त हो, आणि जर तुम्ही विचार केला की हे शक्य होणार नाही, तर शेवटी ते अशक्य होते, कारण परमेश्वर त्याच प्रकारे कार्य करतो. ते बलाढ्य आहेत आणि आपण टोळांसारखे आहोत असे म्हणत आपल्या सभोवतालच्या अनेकांचा विश्वास निराश आणि कमकुवत करणाऱ्या वातावरणात आपण पुन्हा एकदा यहोशुआ आणि कालेब यांच्या विश्वासावर मनन केले पाहिजे, ज्यांनी आपल्या विश्वासाने आपल्याला धैर्य दिले की नाही ते आपले भक्ष आहेत, कारण परमेश्वर आपल्यासोबत आहेत आणि त्यांचे देव भीतीने आधीच पळून गेले आहेत. परमेश्वराची वचने तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हास प्राप्त हो ही केवळ 2000 वर्षांपूर्वी दोन आंधळ्या माणसांनाच दिली गेली नव्हती, तर आपण विश्वास ठेवला पाहिजे की ती या युगातील आपल्या सर्वांसाठी एक उदाहरण म्हणून बायबलमध्ये नोंदलेली आहेत. भूतकाळातील इतिहास भविष्यातील घटनांची प्रस्तावना बनण्याबद्दल काय म्हटले आहे? भूतकाळातील सर्व इतिहास परमेश्वराने आपल्या शिकवणुकीसाठी आणि भविष्यातील घटनांकरिता एक सावली म्हणून नोंदवला आहे. तर मग ह्या सर्व घटना आपल्यासाठी सुद्धा निश्चितपणे पूर्ण होतील. अशी चर्च आहेत जे आधीपासूनच या दिशेने कार्य करत आहेत आणि काही चर्च आहेत ज्यांनी हे आधीच साध्य केले आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या अंतःकरणात कोरून घेण्यास सांगतो की जगभरातील सर्व चर्च या सर्व प्रयत्नांमध्ये पिता आणि माताच्या आशीर्वादाने आणि कृपेने अदृश्यपणे प्रगती करत आहेत.